काही भागांमध्ये मागच्या 24 तासात मुसळधार पाऊस पाहायला भेटलेला आहे। नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आपण या सॅटेलाइट इमेजमध्ये सुद्धा पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग, तसंच इकडे मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीतील बहुतांश भागामध्ये मागच्या 24 तासांमध्ये पाऊस झालेला आहे। पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये बुलढाणा, अकोला आणि वाशिमच्या भागामध्ये सुद्धा पाऊस पाहायला भेटलेला आहे। काही भागामध्ये मुसळधार अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सक्रिय पाहायला मागच्या 24 तासांमध्ये भेटलेला आहे। एक सर्क्युलेशन कर्नाटका आणि इकडे दरम्यान ओडिसावर बनलेला आहे, एक सर्क्युलेशन इकडे राजस्थानवर बनलेला आहे, मध्य प्रदेशवर एक सर्क्युलेशन बनलेला आहे। या व्यतिरिक्त आता आजपासून आणखी पाऊस राज्यामध्ये सक्रिय होणार आहे आणि उद्यापासून राज्यामध्ये विदर्भातील बहुतांश भागामध्ये पाऊस पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण असणार आहे। मॉन्सून सुद्धा येणाऱ्या 48 तासामध्ये राज्यातील बहुतांश भागापर्यंत पोहोचणार आहे, अशी शक्यता सुद्धा हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। मित्रांनो, पुढील 24 तासांमध्ये सुद्धा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तसंच कोकण किनारपट्टीतील काही जिल्ह्यांमध्ये असे जिल्हे असणार आहेत ज्या भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता नाशिकच्या भागामध्ये पुढच्या 24 तासात मुसळधार तर जबरदस्त स्वरूपाचा पाऊस, काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस सुद्धा पाहायला भेटू शकते। पुण्यामध्ये सुद्धा पाऊस होऊ शकते पुढच्या 24 तासांमध्ये। एक सर्क्युलेशन पाहू शकता राज्यावर सक्रिय झालेला आहे आणि यामुळेच आपल्याला बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राकडून वाष्पाचा पुरवठा मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये वाढताना दिसतोय। तर या काळातच आपण पाहू शकता इकडे रायगडच्या भागामध्ये पाऊस होत आहे असं आपल्याला चित्रित होत आहे आणि काही भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढच्या 24 तासांमध्ये पाहायला इथे भेटू शकते। मुंबईमध्ये सुद्धा आज पाऊस वाढू शकते, ठाणे आणि पालघरमध्ये सुद्धा आज पाऊस होण्याची दाट शक्यता इथून पुढे निर्माण होताना आपल्याला दिसतोय। तसंच आपण जर समोर बघितलं आणि आणखी जिल्ह्यांचा आढावा घेतला तर कोल्हापूर आणि सांगली या भागात सुद्धा पाऊस होणार आहे आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्या राज्यामध्ये सक्रिय पाहायला आपल्याला इथून भेटू शकते। पुढे सिंधुदुर्गमध्ये आज मुसळधार पाऊस पडणार आहे, सोलापूरमध्येही आज मुसळधार पाऊस पडू शकते, धाराशिवमध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। तसंच आपण जर इकडे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही बघितलं तर या भागातही मुसळधार पाऊस पडू शकते। तसंच आपण जळगाव, धुळे आणि इकडे नंदुरबारपर्यंत बघितलं तर आज या भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस, काही भागांमध्ये मध्यम तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्या राज्यामध्ये सक्रिय पाहायला भेटू शकते। बुलढाणा, अकोला, अमरावती तसंच इकडे वाशिम आणि जालना या भागात सुद्धा पुढच्या 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे। बाकी आजही पूर्वी विदर्भामध्ये काही ठिकाणी कोरडे वातावरण तर 1-2 ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि इकडे चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये असणार आहे। तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे। स्थानिक वातावरण तयार होऊन पूर्वी विदर्भामध्ये पावसाचा प्रभाव आज सुद्धा आपल्याला कमी पाहायला भेटणार आहे। या व्यतिरिक्त जर आपण हिंगोली, परभणी आणि नांदेडचा भाग बघितला तर या भागामध्ये पुढच्या 24 तासात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे। तर आज सर्वात जास्त पावसाचा जोर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील पूर्वी भाग आणि इकडे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला पुढच्या 24 तासांसाठी पाहायला भेटू शकते। मित्रांनो, जसं की आपण बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहोत की राज्यामध्ये आता येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस वाढणार आहे, तर आपण समोरचे न्यूमरिक डेटा मॉडेल तुम्हाला दाखवले आणि स्थिती दाखवली नेमकं आपल्या राज्यामध्ये पावसाची स्थिती येणाऱ्या दिवसामध्ये कशी असणार आहे या संदर्भातला जर की मी तुम्हाला अपडेट दिला तर तुम्ही पाहू शकता येणाऱ्या 14 तारखेची ही काय स्थिती आपल्या राज्यावर सक्रिय आपल्याला दिसतोय। 14 तारखेला विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस होऊ शकते, तसंच इकडे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसंच कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आपल्याला इथून पुढे पाहायला भेटत आहे। समोर जर आपण तुम्हाला दाखवलं आणि जर येणाऱ्या 15 तारखेची स्थिती दाखवली तर 15 तारखेपासून राज्यामध्ये स्थिती बदलू शकते आणि विदर्भामध्ये सुद्धा पाऊस वाढताना आपल्याला दिसू शकते। पूर्वी विदर्भामध्ये पुढच्या येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला पाऊस वाढताना दिसू शकते। इकडे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसंच कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा पाऊस वाढताना आपल्याला दिसू शकते। मराठवाड्यामध्ये मात्र काही ठिकाणी पाऊस पडणार तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटू शकते। समोर पुढे आणि वाढलं आणि जर आपण 16 तारखेची स्थिती तुम्हाला दाखवली तर इकडे 16 तारखेला राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते आणि राज्यामध्ये आपण पाहू शकता या मॉडेलमध्ये सुद्धा की राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण बनणार आहे।
आहे. आणि काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस, तर काही भागामध्ये मुसळधारपेक्षाही जास्त पाऊस आपल्याला आपल्या राज्यावर सक्रिय पाहायला भेटू शकते. आपण पाहू शकता या इमेजमध्ये सुद्धा आपल्याला मॉडेलमध्ये सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे की राज्यामध्ये येणाऱ्या 14, 15, 16 तारखेपासून परत पाऊस हा वाढणार आहे. आपण या समोर बघितलं आणि येणाऱ्या 17 तारखेची स्थिती तुम्हाला दाखवली, तर 17 तारखेला सुद्धा राज्यातील बहुतांश भाग असा असणार आहे 17 तारखेला की ज्या भागामध्ये खूप मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्या राज्यावर अनेक जिल्ह्यांमध्ये कोसळण्याची इथून शक्यता पुढे निर्माण होत आहे. जो की विदर्भाचा भाग आहे, मराठवाड्याचा भाग आहे, मध्य महाराष्ट्राचा भाग आहे किंवा कोकणचा भाग आहे. या संपूर्ण भागामध्ये लवकरच आपल्याला मुसळधार पाऊस सुरू होताना दिसू शकते, अशी शक्यता दिसत आहे. मित्रांनो, पुढील 24 तासांमध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, तसंच इकडे रत्नागिरी, रायगड, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, इकडे जर आपण धाराशिव, सोलापूर याचा आसपासच्या भागामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसंच इकडे मुंबई आणि पालघर, ठाणेमध्ये सुद्धा पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता दिसत आहे. त्याच काळामध्ये इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळतील काही भागांमध्ये तुरळक स्वरूपाचा विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्यासाठी 1-2 ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा पाहायला भेटू शकते. अशी परिस्थिती जालना, परभणी, नांदेड, लातूर आणि इकडे जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये सुद्धा पाहायला भेटू शकते. या भागामध्ये सुद्धा पुढच्या 24 तासांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस, काही भागामध्ये हलक्या तर काही वेळासाठी जोरदार पावसाची सरी सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकतात. बाकी आपण वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीचा भाग बघितला तर या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे पूर्वी विदर्भामध्ये, पण काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. आपण नक्कीच तुम्हाला अपडेट करणार आहोत. तर प्रत्येक अपडेट हवामानासंबंधित पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.